सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. मी घरी नेहमी मागे लागायचो की मोठी मूर्ती आपण आणू, मोठी मूर्ती आणू, एवढी मूर्ती आणू. बाहेर किती मोठ्या मोठ्या असतात, आपण का छोटीची. मला मोदक येतात, मी क्लेम करू शकते. मला उकडीचे अप्रतिम मोदक बनवता येतात. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024च्या रेड कार्पेटवर आहे आणि माझ्यासोबत आई कुठे काय करते या मालिकेतील यश आणि आरोही आहे. कशी आहात? खूप मस्त, खूप गरम होतंय. गणपती बाप्पा मोरया. आपण इंटरव्ह्यूची सुरुवातच अशी करूया. आता बाप्पा येतोय तर किती एक्साइटमेंट लेवल काय आहे आणि किती लगबग सुरू आहे सध्या? खूपच लगबग सुरू आहे आणि आता देशमुखांच्या घरात दरवर्षीप्रमाणे एक वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे. यश आणि आरोहीचं लग्न झालंय. एक नवविवाहित जोडपं देशमुख घरात आहे. तर छान वाटतंय आणि आम्ही सगळे मिळून आता एक प्रसन्न वातावरण तयार होत जाईल. तर आता बघू, मजा येईल. तशी आरोही सिम्पल लुक मध्ये घरात असते देशमुखांच्या, तशीच आज आली आहेस. खूप सुंदर दिसतेस, काय सांगशील? थँक्यू सो मच. आईची पैठणी नेसली आहे ऑफकोर्स, कारण गणपती म्हणला की मला ट्रेडिशनल काहीतरी हवं होतं. त्यामुळे मी आईला म्हणलं, आई तुझी आम्हाला थीम दिली होती रॉयल ब्लू आणि आईची सुंदर पैठणी होती, त्यामुळे आईची सुंदर पैठणी नेसली आहे. दॅट्स इट, सोप्पा. दोघांनाही विचारेल की बाप्पा सोबतचं खास नातं कसं आहे? खूपच खास आहे आणि लहानपणापासून खास आहे. मला घरी नेहमी लहानपणी असं असायचं की मी घरी नेहमी मागे लागायचो की मोठी मूर्ती आपण आणू, मोठी मूर्ती आणू, एवढी मूर्ती आणू. बाहेर किती मोठ्या मोठ्या असतात, आपण का छोटीची. पण मला नंतर घरच्यांनी समजावून सांगितलं की ते प्रतीक असतं. तर एक इनोसन्स तो लहानपणचा असायचा तसं ते असावं. आणि पण मला आता असं वाटतं पण की खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत गणेशोत्सवाशी. नातेवाईक एकत्र येणं, गौरी गणपती जेव्हा असतं तेव्हा गौरी आगमन असतं, पूजन असतं. तर या सगळ्या गोष्टी आणि विसर्जनाच्या दिवशी पण वाईट वाटतं. तर असं एक छान सगळ्या भावनांची सरमिसळ असलेला सण आहे. तर खूप मजा येते. मी तर पुण्याची आहे. पुण्यात तर गणपती म्हणजे गणेशोत्सव एकदम धूमधडाक्यात साजरा होतो. तर किती मजा येते त्या मिरवणुकींमध्ये. खूप मजा येते. एकतर ढोलताशा पथक असतात आणि त्या पथकात जाऊन फक्त मिरवणुकीचा आनंद घ्यायचा. मस्त भुरभुर पाऊस पडत असतो. पुण्यात बाकी सगळं बंद असतं, फक्त आतमधल्या गावातनं मिरवणूक जात असते. एक एक पथक जात असतं आणि आपण नाचायचं असतं, भिजायचं असतं आणि मजा करायची असते. खूप कमाल वाटतं. पण आरोहीला मोदक वगैरे बनवता येतात? हो, मला येतात बाबा, मला मोदक येतात, मी क्लेम करू शकते. मला उकडीचे अप्रतिम मोदक बनवता येतात. अच्छा, तर आरोहीने आणले तर यश किती मोदक खाऊ शकते? कितीही खाऊ शकतो, कितीही खाऊ शकतो, त्याच्यात काय. आणि मला आवडतात उकडीचे मोदक खूप. मी सगळं विसरून उकडीचे मोदक त्याच्यावर ताव मारतो. आता हे सांगितलंच आहेस तर मोदक बनवण्याची एक रॅपिड आम्हाला स्टेप्स सांग की कसे बनवतात उकडीचे मोदक. तांदळाची पिठी असते, तिला उकड द्यायची असते. त्याच्यात उकड देताना त्याच्यात तूप घालायचं म्हणजे ते छान मऊ होतं. थोडंसं दूध घालायचं असतं म्हणजे ते आणखीन मऊ होतं, सैल होतं. वळताना लाटताना फाटत नाही पातं. त्यानंतर काही लोक लाटणं प्रेफर करतात, काही लोक हातावरच ते वळतात. मग त्यानंतर सारण बनवायचं असतं दुसरीकडे. त्यात खोबरं असतं, गूळ घालून समप्रमाणात, वेलचीचं पूड, जायफळ, आवडीनुसार केसर ते घालून मस्त खरपूस खमंग असं ब्राऊन रंगाचं सारण करायचं. ते त्यात भरायचं मोदकात. मग मोदकाला सुंदर कळ्या पाडायच्या, कळ्या बनवायच्या आणि ते उकडीचे मोदक स्टीमवरती स्टीम करायचे. मस्त एक केसरचा त्याला एक हलकी पाकळी द्यायची म्हणजे त्याला छान रंग येतो. झालं तयार. एवढं सगळं वर्णन केलं, आता दे मला. एवढं वर्णन करून मोदक मिळणारच नाही हे चुकीचं आहे. एवढं छान वर्णन केलं, प्रत्येक स्टेप सांगितली, तर आता मोदक पाहिजे. पण तू लहानपणी बोललास की गणपती घरी यायचा वगैरे, तर अशी कोणती आठवण आहे जी नेहमी लक्षात राहते? मला आमचं गणेशोत्सवाचं जे मंडळ होतं जळगावला आमच्या इथे, तिथे वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. तर रोज आरती झाल्यानंतर आज कुठली स्पर्धा, तर अंताक्षरी. आज कुठली स्पर्धा, तर आज डान्सची स्पर्धा आहे. आज कुठली, तर आज संगीत खुर्ची. तर या सगळ्या आठवणी आहेत. आणि घरी तसे केलं तर की आजचा प्रसाद काय असं आहे. पण आता आरतीचा विषय काढला तर आरती दोघांच्या पूर्ण पाठ आहेत की? म्हणजे असं मी चालीत म्हणायला लागलो तर मला आठवेल, पण सुख करता तर आम्हाला पाठच आहे, म्हणजे ती असतेच. चला मग त्या आरतीच्या 4 ओळी.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल. गणपती बाप्पा. आता एवढं छान तुम्ही जर केलंय तर एक छोटासा मी गेम घेऊन आली आहे, ज्याला पहिले त्याचं उत्तर येत असेल त्याने गणपती बाप्पा मोरया बोलायचं. तर गणपतीच्या 5 आरत्या. ओ 5. एक सुख करता दुःख हरता, दुसरी गणपती बाप्पा मोरयाची मोरया. आता तू म्हण. हा सुख करता दुःख हरता. नाही मला 5 नाही आठवत. गुगल करायला लागेल पटकन. 3 तरी. 3 नाही नाही नाही. अष्टविनायकाची 8 नावं. हा गणपती बाप्पा मोरया. आता सुरू करायचंय. पाली, रांजणगाव, ओझर, ओझर, सिद्धटेक, बल्लाळेश्वर. बरोबर ना. महागणपती. गणपती पुण्याचा पण आहे. नाही ना. 5 जण. लेण्याद्री, थेऊर. करेक्ट. कुठून तरी आवाज आला पण ठीक आहे. आरतीच्या ओळी पूर्ण करायच्या. हिरे जडित मुकुट डॅश. शोभतो बरा. धन्य तुम्हारो दर्शन. दर्शन. इंदुर लाल चढायो ना. हा त्याच्यातले आहेत पण दर्शन. गजमुख तो नाही. मेरा मन रमता. लंबोदर पीतांबर. फणीवर वंदना. ओके. बाप्पावरचे 3 सिनेमे. घरात गणपती. बालगणेश. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर. गणपती बाप्पाचं अंग ज्या असुराच्या रक्ताने शेंद्री झालं त्या असुराचं नाव काय? नाही. सिंदुरासूर. बाप्पाकडे यंदा काय मागणार? काय मागितलंय? मागणार. मागणार आहे. मी हे मागणार आहे की आपल्या जगात, आपल्या देशात, आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यात प्रत्येक जीवाला म्हणजे पुरुष असो, मोस्टली स्त्रिया, प्राणी या सगळ्यांना खूप सेफ वातावरण मिळेल, खूप सुरक्षित वाटेल अशी याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. हे आवाहन मला सगळ्यांना करायचं. तू काय माग? माझं सिमिलर लाईन्सवर आहे याचा. आपण त्याला विघ्नहर्ता म्हणतो आणि सध्या आजूबाजूला आपण खूप ऐकतोय, खूप वाचतोय. असं कुठेतरी वाटतंय की खूप निगेटिव्ह वातावरण आहे. पण आता गणपती बाप्पा येणार आहे आणि तो सगळं नीट करणार आहे आणि त्याने तेवढंच करावं. त्याने परत एकदा पुन्हा ती पॉझिटिव्हिटी आणावी, ती ऊर्जा आणावी आणि सगळ्यांना छान राहू द्यावं. एवढंच करावं. चला आता जाता जाता गणपती बाप्पाचं एखादं गाणं तर व्हायलाच पाहिजे. अष्टविनायका तुझा महिमा कसा. हे एक आहे. त्याच्यानंतर व्हेंटिलेटर मधलं कुठलं आहे? याची सुरुवात या रे या सारे या गजाननाला आळवूया, नाम प्रभूचे गाऊया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, तर असंच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. आणि गणेश चतुर्थीच्या किंवा गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.